नमस्कार, मी निरंजन. काल संसदेमध्ये जो सगळा प्रकार झाला त्याच्यावरून एवढं तर नक्की लक्षात आलं की या देशाचा पंतप्रधान अत्यंत डरपोक आहे. अत्यंत डरपोक. आणि हे वारंवार सिद्ध होत आहे. म्हणजे तो भाजपचा एक अतिशय म्हणजे विकृत मेंदूचा तेजस्वी नावाचा खासदार आहे. त्यांनी काहीतरी काँग्रेस पक्षाच्या देशभक्ती आणि राष्ट्रभक्ती, निर्णय क्षमता वगैरे अशाबद्दल काहीतरी त्यांनी टीका केली. त्याला राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती खरं तर चर्चा होती आणि राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरती चर्चा करत असताना भाजपच्या खासदारांनी काँग्रेसबद्दल बोलायचं काही कारणच नव्हतं. राष्ट्रपती जे काही बोलले त्याबद्दल बोलायचं होतं, पण त्यांनी खाजवून खरूच काढली. आता त्यांनी काढल्यामुळे राहुल गांधी त्याला उत्तर द्यायला उभे राहिले आणि विरोधी पक्षनेत्याला आतापर्यंतचा हा लोकसभेचा गेल्या 78 वर्षातला संकेत आहे की विरोधी पक्षनेता जेव्हा उभा राहील तेव्हा त्याला बोलायला परवानगी दिली पाहिजे. त्याला हवं तेवढं त्याला बोलू दिलं पाहिजे. हा नियम आहे. पक्षांवरती वेळांची जी बंधनं असतात ती पंतप्रधान, विरोधी पक्षनेता यांच्यावरती नसतात. त्याच्यामुळे राहुल गांधींना ही वेळ द्यायला हवी होती. दुसरी गोष्ट, हे सगळं ज्या वेळेला चाललेलं होतं, राहुल गांधी उभे राहिले आणि राहुल गांधींना काय बोलायचं होतं, तर कॅराव्हॅन मॅगझिननी आत्ता 3 दिवसापूर्वी त्यांचा या महिन्याचा जो अंक प्रकाशित झाला, तो अंक तुम्ही बघू शकता. त्याचं कव्हर मुद्दाम मी ठेवलेलंच आहे आणि मी स्वतः कॅराव्हॅन मॅगझिनचा सबस्क्रायबर आहे. कॅराव्हॅनसाठी मी काम केलेलं आहे. कॅराव्हॅन मॅगझिन मध्येच मी जज लोयांची स्टोरी, खुनाची स्टोरी ही ब्रेक केलेली होती. तर त्याच्यामध्ये नरवणेज मोमेंट ऑफ ट्रूथ हे त्या कव्हर स्टोरीचं टायटल आहे. त्या कव्हरवरचं टायटल आहे नरवणेज मोमेंट ऑफ ट्रूथ. आणि त्याच्या पाठीमागं काय दिसतं, म्हणजे तो एक कागद आहे. त्या कागदावरती अन आर्मी चीफ्स अनपब्लिश्ड मेमोयर हे लिहिलेलं आहे. त्या कागदाच्या पाठीमागे असे बऱ्याच डोंगर रांगा दिसत आहेत आणि वर कॅराव्हॅनचं टायटल आहे मॅगझिनचं. आता हे या मॅगझिनमध्ये जी बातमी, कव्हर स्टोरी आपण ज्याला म्हणतो, ती जी प्रकाशित झाली ती बघा. त्यात जनरल मनोज मुकुंद, म्हणजे त्यांचं जे पुस्तक आहे, जनरल मनोज मुकुंद नरवणे, 4 स्टार्स ऑफ डेस्टिनी, हे त्यांच्या पुस्तकाचं टायटल आहे. वरती पेंग्विनचं चिन्ह दिसतंय. म्हणजे पेंग्विन या जगमान्य असलेल्या प्रकाशनातर्फे या पुस्तकाचं प्रकाशन होणार होतं. आणि जसं कव्हरवरच म्हटलंय की अनपब्लिश्ड मेमोयर, म्हणजे त्यांच्या आठवणी ज्या अजून प्रसिद्ध झालेल्या नाहीत, हे कव्हरवरच म्हटलेलं आहे कॅराव्हॅनच्या. आणि याच्यावरती त्यांनी दिलेलं आहे की जनरल मनोज मुकुंद नरवणे, फॉर्मर चीफ ऑफ आर्मी स्टाफ ऑफ द इंडियन आर्मी, 4 स्टार्स ऑफ द डेस्टिनी अँड ऑटोबायोग्राफी, म्हणजे त्यांचं आत्मचरित्र. हे ते कव्हर आहे. नरवणेंचा फोटो त्याच्यावरती आहे. अत्यंत करारी दिसणारा चेहरा. आता मनोज मुकुंद नरवणे हे मुळामध्ये मराठी ज्ञान प्रबोधिनीमध्ये शिकलेले. त्याच्यामुळे यांच्या या मेमोयर बद्दल, यांच्या या आत्मचरित्राबद्दल कॅराव्हॅन मॅगझिनचा जो रिपोर्टर आहे, म्हणजे खरं तर ते एडिटर आहेत, असिस्टंट एडिटर, त्यांनी याच्यावरती, सुशांत सिंग त्यांचं नाव, त्यांनी कव्हर स्टोरी केली. त्या कव्हर स्टोरीचं टायटल पुन्हा तेच आहे, नरवणेज मोमेंट ऑफ ट्रूथ. आणि एसे या फॉर्मॅटमध्ये, सिक्युरिटी या सेक्शनमध्ये त्यांनी हे छापलं. आता या छापलेल्या स्टोरीची 2 पानं राहुल गांधी सभागृहामध्ये दाखवत होते. ती 2 पानं पण आपण इथं स्क्रीनवर दाखवू. ही 2 पानं राहुल गांधी सभागृहामध्ये दाखवत होते आणि याच्यातल्या काही ओळी त्यांना वाचून दाखवायच्या होत्या. कारण काँग्रेस पक्षाच्या देशभक्तीबद्दल, काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रप्रेमाबद्दल वगैरे शंका ते एडेनी तेजस्वी सूर्या नावाच्या माणसाने उपस्थित केल्या होत्या. आता त्यांनी या उपस्थित केल्यामुळे राहुल गांधींना या लेटेस्ट छापून आलेल्या एका स्टोरीतली काही 5 ओळी ते म्हटले, 5 ओळी मला वाचून दाखवायच्या होत्या.
पण हे त्यांनी उल्लेख नुसता केला की रिटायर्ड जनरल नरवणे यांच्या बद्दल कॅराव्हॅन मॅगझिन मध्ये एक आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे. ते नरवणे यांच्या अनपब्लिश्ड पुस्तकाबद्दल आहे आणि त्या आर्टिकल मधली काही ओळी मला वाचून दाखवायच्या आहेत. हे म्हटल्याबरोबर भारताचे स्वसंरक्षण मंत्री, सेल्फ डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग यांनी लगेच त्याला आक्षेप घेतला. हे पुस्तक प्रसिद्ध झालंय का, हे प्रकाशित झालंय का? मी खात्रीने सांगतो, मी कॉन्फिडेंटली सांगतो की हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाहीये, हे प्रसिद्ध झालेलं नाहीये. आणि जे पुस्तक प्रसिद्ध झालेलंच नाहीये त्या पुस्तकामधला संदर्भ देऊन हे कसं काय बोलतायत आणि ही बोलण्याची परवानगी देऊ नये. आता राहुल गांधी हे क्लिअर कट बोलले होते की या पुस्तकाबद्दल एक आर्टिकल प्रसिद्ध झालेलं आहे आणि त्या आर्टिकल मधली 5 वाक्य मला वाचून दाखवायची आहेत. त्यांनी कॅराव्हॅन मॅगझिनचा उल्लेख सुद्धा केला. पण तरी त्यांचं तेच चालू राहिलं की हे नाही करायचं. समोर आपले विश्वगुरु नॉन बायोलॉजिकल प्राणी बसलेले होते, त्यांच्या शेजारी स्वसंरक्षण मंत्री, सेल्फ डिफेन्स मिनिस्टर राजनाथ सिंग बसलेले होते आणि त्याच्या शेजारी गृहमंत्री बसलेले होते. आता मुळामध्ये राहुल आणि सगळ्यांनी ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात केली. म्हणजे राहुल गांधींनी वाचायचा प्रयत्न केला. ओम बिर्ला तर कसं आहे, लोकसभेचे सभापती, हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्तेच असल्यासारखे त्या सभापतीच्या खुर्चीतून बोलत असतात. आणि म्हणजे राजनाथ सिंगजी ऑथेंटिकेट कर रहे, राजनाथ सिंगांनी काय ऑथेंटिकेट केलं आणि कशा पद्धतीने पुस्तकं प्रसिद्ध केली जाऊ दिली नाहीत याचा पण एक इतिहास आहे ना या सरकारचा. म्हणजे डिफेन्स मिनिस्टरकडे, डिफेन्स मिनिस्ट्रीकडे गेल्या 2.5 वर्षापासून हे पुस्तक प्रलंबित आहे. त्यांनी याला परवानगी नाकारलेली आहे, परवानगी दिलेली नाही. अजूनपर्यंत नाकारलेली नाही, परवानगी दिलेली नाही प्रसिद्ध करण्यासाठी. आणि पेंग्विन सारख्या प्रकाशनाला, म्हणजे खरं तर पेंग्विननी आतापर्यंत अमेरिकेतून हे प्रसिद्ध करून टाकायला पाहिजे होतं. किंवा आता म्हणजे मला समजत नाही, माझ्या न्यायमूर्ती लोयांवरचं जे मी पुस्तक लिहिलं त्यांच्या खुनाबद्दलचं, त्या पुस्तकाला सुद्धा ISBN नंबर सरकारकडून दिला जात नव्हता. आता ISBN नंबर, इंटरनॅशनल स्टँडर्ड्स चा नंबर जो असतो, तो नंबर जगभरामध्ये एक स्वायत्त इंडिपेंडंट संस्था असते, जी संस्था तो ISBN नंबर पुस्तकाच्या लेखकांना आणि प्रकाशकांना देत असते, अलॉट करत असते. आणि त्या ISBN नंबर प्रमाणे ते पुस्तक प्रकाशित करायला लागतं. तो बारकोड सुद्धा पुस्तकावरती छापावा लागतो. मी स्वतः माझ्या पुस्तकासाठी ज्या वेळेला ISBN नंबर मागितला, आणि तो भारतामध्ये राजा राममोहन रॉय इन्स्टिट्यूट नावाच्या एका इन्स्टिट्यूटला मागावा लागतो, पण ती इन्स्टिट्यूट स्वायत्त स्वतंत्र नाहीये, ती मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्सच्या अंडर आहे केंद्रातल्या. हे जगात कुठे नाहीये. आणि त्यामुळे मला माझं पुस्तक प्रसिद्ध करण्यासाठी 1.5 वर्ष मी ISBN नंबर मागत होतो. मला ISBN नंबर दिला जात नव्हता. कुठल्याही प्रकारचं उत्तर पाठवलं जात नव्हतं, काहीच नाही. नो रिप्लाय, पूर्ण सायलेन्स. जसं आता नरवणेंच्या बाबतीत होतंय, पूर्ण सायलेन्स. मग मी औरंगाबादमध्ये असलेलं एक छोटं धम्मबद्दलची पुस्तिका, 20 पानाची, 30 पानाची छोट्या छोट्या पुस्तिका जे प्रकाशित करतात, त्यांच्या नावाने ISBN नंबर मागितला आणि तो अक्षरशः 24 तासात ISBN नंबर मिळाला. मग त्यावर मी पुस्तक प्रसिद्ध केलं आणि मग माझ्या नावाने पुन्हा ISBN नंबर मागितला. बरं, ज्यावेळेला तुम्ही ISBN नंबर मागता त्यावेळेला सरळ डायरेक्ट 10 ISBN नंबर मिळतात. मी आतापर्यंत माझ्या मराठी, हिंदी, इंग्लिश, कन्नडा या 4 व्हर्जनसाठी 4 ISBN नंबर वापरलेले आहेत. 6 ISBN नंबर माझ्याकडे अजूनही पेंडिंग आहेत. जनरल नरवणेंची इच्छा असेल तर त्या 6 पैकी एक ISBN नंबर वापरून मी ते पुस्तक प्रसिद्ध करायला तयार आहे. मग यांच्या थोबाडावर फेकून मारा संसदेमध्ये हवं असेल तर. पण हे पेंग्विननी करायला हवं होतं. हे पेंग्विननी अजूनपर्यंत का नाही केलं मला माहित नाही. पण ISBN नंबर नसताना पुस्तक प्रसिद्ध केलं जाऊ शकतं की नाही? तर केलं जाऊ शकतं. पण ते का नाही केलं जाते हे मला अजून पेंग्विनच्या बाबतीतलं माहित नाही, कारण याचे सगळे हक्क पेंग्विननी घेतलेले असल्यामुळे त्याच्याबद्दलची माहिती खरं पेंग्विनच देऊ शकतो. पण आता या आर्टिकलमध्ये असं काय होतं की नॉन बायोलॉजिकल प्राणी तर अस्वस्थ दिसतच होते संसदेत, पण स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग, त्याच्यानंतर
होम मिनिस्टर तडीपार अमित शहा, त्याच्यानंतर किरण रिजिजू, नंतर तो काय त्याचं नाव निशिकांत दुबे हा खासदार, असे अनेक जण राहुल गांधींना परवानगी देऊ नये बोलायची यासाठी प्रयत्न करत होते आणि स्वतः ओम बिर्ला सुद्धा त्यात भाजपचेच असल्याप्रमाणे त्या ठिकाणी वागत होते. ते आहेत भाजपचे, पण लोकसभेचा सभापती हा कुठल्याच पक्षाचा नसतो. आणि याच्याबद्दल सोमनाथ चॅटर्जींचं अतिशय उत्तम उदाहरण आहे, पायंडा या भूतकाळातला. पण हे होत होतं. आता त्या आर्टिकलमध्ये असं नेमकं काय म्हटलेलं आहे ते मी मुद्दाम आता वाचणार आहे. कारण हे निदान महाराष्ट्रातल्या निदान इजी न्यूजच्या सबस्क्रायबरला तरी समजायलाच पाहिजे की असं राहुल गांधी त्याच्यातून काय वाचणार होते आणि जे वाचल्यामुळे काय कोण एक्सपोज होणार होतं, कोण उघडा नागडं पडणार होतं, हे मी मुद्दाम वाचून दाखवतो अगदी शांतपणाने. आता याच्यात त्यांनी असं त्या पॅराग्राफची सुरुवातच आहे, पहिलंच पान म्हणजे त्या ह्याच्यातलं, गोइंग टू वॉर कॅन नेव्हर बी अ प्युअरली मिलिटरी डिसिजन. म्हणजे युद्ध सुरू करणं हा केवळ लष्कराचा निर्णय असू शकत नाही. ड्युरिंग द 1999 Kargil conflict under Atal Bihari Vajpayee, every action was debated, approved in meetings of the Cabinet Committee on Security, India's final decision-making body on national security chaired by the Prime Minister. म्हणजे 1999च्या कारगिल कॉन्फ्लिक्टच्या वेळेला सुद्धा प्रत्येक निर्णय हा कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी म्हणजे भारताची संरक्षण विषयक जी हायेस्ट समिती आहे, कमिटी आहे, त्यामध्ये चर्चा केला जात होता, निर्णय घेतला जात होता आणि मंजुरी मिळूनच तो लष्कराला सांगितला जात होता. हे आता ही कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी काय असते, तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचं प्रमुख हे देशाचे पंतप्रधान असतात. त्यानंतर त्या कमिटीमध्ये देशाचे संरक्षण मंत्री, देशाचे अर्थमंत्री, देशाचे परराष्ट्र मंत्री आणि देशाचे गृहमंत्री एवढेच लोक कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये असतात. आणि ही देशातली संरक्षणाच्या बाबतीतली हायेस्ट कमिटी समजली जाते. तर कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी याच्यामध्ये असते. त्याच्यात पुढे असं दिलंय, मेमर्स फ्रॉम द पिरियड शो द CCS being able to own its decision and issue clear directives to military commanders. म्हणजे त्या काळातल्या आठवणी 1999 सालच्या जे आठवणी आहेत त्याच्यानुसार CCS क्लिअर कट डिसिजन घेत होती आणि डायरेक्शन्स मिलिटरी कमांडर्सला देत होती. द सेम वॉज ट्रू ऑफ इंदिरा गांधी ड्युरिंग 1971 वॉर दॅट लेड टू द लिबरेशन ऑफ बांगलादेश. म्हणजे बांगलादेश स्वतंत्र करण्यासाठी 1971ला इंदिरा गांधींनी जे युद्ध पुकारलं त्यामध्ये त्यावेळी सुद्धा असंच केलं जात होतं. कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी तर्फे निर्णय घेतले जात होते आणि ते मंजूर केलेले निर्णय हे लष्कराला सांगितले जात होते अंमलबजावणी करण्यासाठी. त्यात पुढे ते म्हणतात, बट इन ऑगस्ट 2020, पण ऑगस्ट 2020 मध्ये अकॉर्डिंग टू नरवणेज अकाउंट there was neither any authorization to fire nor any restriction. म्हणजे नरवणेंच्या आत्मचरित्राप्रमाणे म्हणण्याप्रमाणे अकाउंट म्हटलंय त्यामुळे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे there was neither any authorization, कुठल्याही गोष्टीचा अधिकार दिला जात नव्हता किंवा कुठलीही बंधनं पण टाकली जात नव्हती. नो गार्ड रेल्स, नो कंटिंजन्सी फ्रेमवर्क, म्हणजे आपत्कालीन काही व्यवस्था केलेली असते का, तर ती काहीही नव्हती. The Prime Minister had effectively abdicated the responsibility of initiating or avoiding a military conflict with China. म्हणजे प्राईम मिनिस्टरनी चायना बरोबर मिलिटरी कॉन्फ्लिक्ट म्हणजे युद्ध हे सुरू करायचं का टाळायचं याबद्दलची संपूर्ण जबाबदारीतून स्वतःला बाजूला करून घेतलं होतं. आता असं ते का म्हणतायत हे पुढे सगळं दिलेलंच आहे. म्हणजे मोदीज ॲब्डिक्शन स्टँड्स इन शार्प कॉन्ट्रास्ट टू द पब्लिक इमेज ही कल्टिवेटेड सिन्स 2014. म्हणजे पब्लिक इमेज त्यांनी स्वतःच्या बाबतीमधली जी बनवलेली आहे त्याच्या अत्यंत विरुद्ध असं हे त्यांचं या जबाबदारीला ढकलणं किंवा टाळणं हे त्यांचं वागणं होतं. म्हणजे त्या पूर्वीच्या पाकिस्तान बरोबरच्या ज्या काही आपल्या छोट्या मोठ्या स्कर्मिशेस झाल्या
झटापटी झाल्या त्याबद्दल द इंडियन मीडिया अँड लेटर फिल्म्स अँड वेब सिरीज हॅव पोर्ट्रेड हिम, त्याच्यातून त्यांचं असं मोदींचं असं चित्र उभं केलं गेलं की ते एक अत्यंत बोल्ड, डिसायझिव्ह, म्हणजे निर्णय घेण्यासाठी सक्षम आणि हँड्स ऑन लीडर, म्हणजे प्रत्येक गोष्टीवरती त्यांचं नियंत्रण आहे, अशा पद्धतीचं मोदींचं नेतृत्व आहे, अशी त्यांची प्रतिमा पाकिस्तान बरोबरच्या छोट्या मोठ्या झटापटींमध्ये निर्माण केलेली होती. पण आणि ही 2020 ची गोष्ट आहे. 2019ला काय झालं होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 14 फेब्रुवारीला पुलवामामध्ये 42 जवानांचा मृत्यू झाला, अतिरेकी हल्ला झाला. त्याचा तपास विपास अजूनपर्यंत काहीच झालेला नाही. पण त्यानंतर मोदी टीव्हीवरती येत होते, ढगांच्या आडून मी हल्ला करायला सांगितला. त्यानंतर ते आर्मीला इन्स्ट्रक्शन देत होते, एअरफोर्सला इन्स्ट्रक्शन देत होते की रात्रीच्या अंधारात 30,000 फुटांवरून ढगांच्या आड लपत लपत जाल तर रडारला कळणार नाही, असं स्वतःचं ज्ञान पाजळत होते. आणि ते टीव्हीवरती पण येऊन सांगत होते या सगळ्या गोष्टी. त्यानंतर त्या सगळ्या बालाकोटचा संपूर्ण वापर 2019च्या लोकसभा निवडणुकांमध्ये यथेच्छ केला होता. थेट सैनिकांच्या बलिदानावरती मतं मागितली होती. हा सगळा निर्लज्ज प्रकार हा 2019च्या निवडणुकांमध्ये केला होता. पण ऑगस्ट 2020 मध्ये मात्र चायनाच्या बाबतीमध्ये हा माणूस पळपुट्यासारखा वागत होता, जबाबदारीपासून पळपुटा. तर मोदी गव्हर्नमेंट डिड इनफ पाकिस्तान बॅशिंग वगैरे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर पुढे त्यांनी असं दिलंय, नॉर्दर्न कमांडचे जे प्रमुख होते जोशी, माझ्या मते ते कर्नल त्यावेळेला होते, त्यांनी आधी फोन करून कळवलं की चीनची 4 रणगाडे त्या कैलाश रिजच्या दिशेने येत आहेत आणि हा भारताचा भाग होता आणि त्या दिशेने ते येत आहेत. तर काय करायचं? आता हा अत्यंत क्रिटिकल क्षण आहे, ज्यावेळेला निर्णय घेणं अत्यंत जरुरी आहे. त्याप्रमाणे फोन आल्यानंतर नरवणेंनी स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना फोन केला. त्यांनी अजित डोवाल, नॅशनल सिक्युरिटी ॲडवायझर, त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी विक्रम म्हणून आपले जे रावत, भारताचे जे संपूर्ण लष्कराचे जे प्रमुख होते, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ CDS, त्यांना फोन करून सांगितलं. त्यांनी परराष्ट्र मंत्र्यांना एस जयशंकर यांना फोन करून विचारलं, ही माहिती दिली आणि सांगितलं की माझ्यासाठी आदेश काय, आर्मीसाठी आपला निर्णय म्हणजे आदेश काय. त्याच्यावरती त्यांना काही रिप्लाय आला नाही. त्यांचं असं म्हणणं 10 मिनिटांनंतर पुन्हा नॉर्दर्न कमांड रँग अगेन, त्यांनी पुन्हा कॉल केला. द चायनीज टँक्स हॅड नॉट स्टॉप्ड. चायनीज टँक थांबले नव्हते. म्हणजे एक इल्युमिनेटिंग फायर त्यांनी केलं होतं भारतीय लष्करातर्फे, की एक नुसता प्रकाशझोत हवेमध्ये केला जातो, फायर केला जातो, जी सूचना असते असं घुसखोरी करणाऱ्या सैन्यासाठी की थांबा, आमचंही लक्ष आहे, अलर्ट राहा, म्हणजे असं घुसखोरी करू नका, अन्यथा हल्ला होऊ शकतो, हे त्यांच्या लक्षात यावं यासाठी ते इल्युमिनेशन फायर केलेलं होतं. त्यानंतर 10 मिनिटांनी त्यांनी कळवलं की चायनीज टँक्स थांबलेले नाहीत. आता ते फक्त 500 मीटर पर्यंत आहेत. त्या रेंज पासून 500 मीटर अंतरावरती ते आलेले आहेत कैलाश रेंजच्या. नरवणे रिकॉल्स जोशी, त्यांचं नाव जोशी, सेइंग दॅट द ओनली वे टू स्टॉप देम वॉज बाय ओपनिंग अप विथ अवर ओन मीडियम आर्टिलरी. म्हणजे भारताचं जी मध्यम तोफखाना आहे त्यातर्फे त्या चायनीज टँकवरती फायर सुरू करणं, विच ही सेड वॉज रेडी अँड वेटिंग. त्यांनी सांगितलं आम्ही तयार आहोत आणि वाट बघत आहोत. कर्नल जोशींनी, आम्ही तयार आहोत आणि आम्ही वाट बघत आहोत निर्णयाची. आणि अशा प्रकारचे आर्टिलरी ड्युएल्स हे लाईन ऑफ कंट्रोलवरती पाकिस्तानच्या बाबत खूप नॉर्मल आहेत, जे सतत काय ना काहीतरी असे प्रकार होत असतात. पण इथं चायना होती, हे पाकिस्तान नव्हतं, हे चायना होतं. आणि म्हणून हे पूर्णतः वेगळं होतं. पीपल्स लिबरेशन आर्मी चायनाची, यांच्यासोबत जर असं फायरिंग सुरू केलं तर त्याचं रूपांतर फुल स्केल वॉरमध्ये, युद्धामध्ये पूर्ण होऊ शकतं, ही शक्यता असल्यामुळे त्यांचं म्हणणं, माय पोझिशन वॉज क्रिटिकल. ही वॉज कॉट बिटवीन द कमांड हू वॉन्टेड टू ओपन द फायर विथ ऑल पॉसिबल मीन्स. म्हणजे त्यांची अशी कोंडी झालेली होती की त्यांना त्या नॉर्दर्न कमांडकडून, उत्तरेमध्ये असलेल्या त्या भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांकडून
तो अधिकारी वाट बघत होते की ते तयार आहेत पूर्णतः चायनीज टँक्सवरती हल्ला करायला. फक्त ते आदेशाची वाट बघतायत. आणि अ गव्हर्नमेंट कमिटी विच हॅड येट टू गिव्ह मी क्लिअर कट एक्झिक्युटिव्ह ऑर्डर्स. म्हणजे आणि एक सरकारची समिती, ही कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी, जिने अजूनपर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचा अंमलबजावणीचा आदेश दिलेला नव्हता. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा इन द ऑपरेशन रूम ॲट आर्मी हेडक्वार्टर्स ऑप्शन्स वेअर बिंग कन्सिडर अँड डिस्कार्डेड. द एंटायर नॉर्दर्न कमांड वॉज ऑन हाय अलर्ट. संपूर्ण नॉर्दर्न कमांड ही हाय अलर्ट वरती होती आणि कुठल्या एरियाजमध्ये क्लॅशेस सुरू होऊ शकतात सर्व मॉनिटर केलं जात होतं. बट द डिसिजन पॉइंट वॉज ॲट रेचिनला, त्या ठिकाणचं नाव. त्यांनी पुन्हा एकदा देशाच्या, त्यांनी म्हटलंय संरक्षण, मला माहितीये ते स्वसंरक्षण मंत्री आहेत, सेल्फ डिफेन्स मिनिस्टरला पुन्हा एकदा कॉल केला, ज्यांनी मी तुम्हाला लवकरच कळवतो असं स्वसंरक्षण मंत्र्यांनी त्यांना सांगितलं. पुन्हा वेळ वाढत गेला आणि प्रत्येक मिनिटाला ते चायनीज रणगाडे हे त्या पीक पॉइंट जो होता त्याच्या जवळ 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 येत चाललेले होते. रात्री 10:30 स्वसंरक्षण मंत्री राजनाथ सिंगांनी त्यांना कॉल केला आणि त्यांना एका ओळीमध्ये उत्तर दिलं की मोदीजींनी असं सांगितलंय की जो उचित समजो वो करो. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा. जिथं चायना बरोबर युद्ध सुरू करा, तिथून पळून जा, चायनाला हवाली करून द्या ती जागा. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, असं नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या वतीनं स्वसंरक्षण मंत्र्यांनी कळवून टाकलं लष्कराच्या प्रमुखांना. याचा अर्थ हा पूर्णतः आर्मीचा निर्णय असेल. आणि म्हणून मी सांगितलं कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीचं वर्णन यासाठी केलं की या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीमध्ये जी संरक्षणाबद्दलचा सर्वोच्च समिती आहे त्यामध्ये कोण कोण असतं, त्याचे प्रमुख पंतप्रधान असतात, त्याच्यामध्ये संरक्षण मंत्री असतात, त्यात परराष्ट्र मंत्री असतात, त्यात अर्थमंत्री असतात आणि त्यात गृहमंत्री असतात. का असतात? एखाद्या देशाविरुद्ध युद्धासारखे निर्णय घेण्याची जर वेळ आली तर याचे परराष्ट्र मंत्री म्हणून परराष्ट्र मंत्र्यांनी सांगायचं जगभरामध्ये कोण पाठीशी उभं राहील, कोण सपोर्ट करेल, तो सपोर्ट कसा मिळवता येईल, काय काय त्यासाठी करावं लागेल, जगभरामधल्या नेतृत्वाला कसं समजावून सांगायला लागेल की आम्हाला हा युद्धाचा निर्णय घेणं भाग पडतंय, ही डिप्लोमॅसी कशी असेल, हे परराष्ट्र मंत्र्यांनी सांगायचं असतं. अर्थमंत्र्यांनी सांगायचं असतं की हे असं जर फुल स्केल युद्ध सुरू झालं तर याचा जो खर्च आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातला, याची जबाबदारी देश म्हणून आपण पार पाडू शकतो का, आणि नसेल कमी पडत असतील तर काय करायचं, काय केलं जाऊ शकतं. संरक्षण मंत्र्यांनी हे एन्श्युअर करायचं जगभरामधून आपल्याला जे काही लष्करी सामुग्री लागणार आहे ती कशी उपलब्ध होईल. देशभरात रजेवरती असलेलं, वेगवेगळ्या ठिकाणी पोझिशन केलेलं, स्टेशन असलेलं सैन्य हे त्या युद्धाच्या ठिकाणी कसं पोहोचवायचं हे संरक्षण मंत्र्यांनी सांगायचं. युद्ध सामुग्री कशी मिळेल, स्पेअर पार्ट्स कसे मिळतील, नवीन शस्त्र किंवा नवीन गोष्टी कशा मिळवता येतील हे संरक्षण मंत्र्यांनी सांगायचं आणि किंवा निर्णय घ्यायचा. आणि या सर्व काळामध्ये देशांतर्गत कुठल्याही प्रकारची अवघड सिच्युएशन निर्माण होणार नाही याची खात्री गृहमंत्र्यांनी द्यायची. आणि या सगळ्यांनी म्हणजे राजकीय निर्णय, आंतरराष्ट्रीय राजकारण म्हणूनचा निर्णय, आर्थिकदृष्ट्या निर्णय, लॉजिस्टिकच्या संदर्भातला निर्णय आणि अंतर्गत सुरक्षा, अंतर्गत शांतता देशांतर्गत, या सगळ्या गोष्टीचे जबाबदारी आणि निर्णय घेऊन सीसीएसनी, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीनी लष्कराला सांगायचं असतं करा किंवा नका करू. इथं काहीच नाही. 10वी नापास, डिग्रीचा पत्ता नाही, सांगून टाकलं जो उचित समजो वो करो. आणि त्यांनी ते उचित समजलेला निर्णय जर देशासाठी अनुचित ठरला असता तर
त्या अनुचितची जबाबदारी हा घेणार होता? नॉन बायोलॉजिकल प्राणी किंवा हा स्वसंरक्षण मंत्री कोण घेणार होतं? काल एवढ्या तावातावानी उठून बोलत होते. तडीपार काय असेल, सगळेच जण. या अनुचित जर घडलं असतं तर त्याची जबाबदारी कोणाची असणार होती? ती लष्करावर ढकलून देणार होतात का? तुम्ही निर्णय घ्यायला, जबाबदारी घ्यायला तयार नाही, एवढी तुमची पात्रता नाही, सक्षम नाही त्यासाठी, किंवा घाबरता चीनला. नरेंद्र मोदी तर चीनला इतके घाबरायला लागलेले आहेत की ते सगळं डोकलाम प्रकरण घडल्यापासून त्या भूतानच्या चिकननेक परिसरामधलं नरेंद्र मोदींनी चीनच्या भीतीपोटी सचिन, कोचिन, प्राचीन, अर्वाचीन हे शब्द सुद्धा बोलणं बंद करून टाकले. कारण चीन नको नाराज व्हायला की सचिन क्यों बोला, उसमें चीन आता है. असं झालं तर काय करायचं? इतकं घाबरट. हे एवढं पाकिस्तान बरोबर आता ऑपरेशन सिंधूर झालं, चीन बद्दल तोंड नाही उचकटलं अजूनपर्यंत. संपूर्ण मदत चीननी केली पाकिस्तानला. मिसाईल्स पासून, विमानांपासून, सॅटेलाइट इन्फॉर्मेशन पासून सर्व. थोबाड नाही उचकटला अजून चीनच्या विरोधात या नॉन बायोलॉजिकल प्राण्यांनी. आणि म्हणून हे खूप गरजेचं आहे. आणि हे जर वाचून दाखवलं असतं तर देशाच्या संसदेमध्ये उघडं नागडं स्वरूप झालं असतं, ऑन रेकॉर्ड आलं असतं की या देशाचा पंतप्रधान निर्णय घेण्याची क्षमता ठेवत नाही, या देशाचा पंतप्रधान चीनशी पंगा घेण्याची धमक ठेवत नाही. आणि देशाचे संरक्षण मंत्री आणि हे बाकीचे तर काय, जी हुजूर गुलाम, एवढंच आहेत. आता हे बंगालमधल्या निवडणुका आहेत आणि आसाममधल्या निवडणुका आहेत आणि हे सगळे तडीपार खूप भाषणं करतायत की इतके घुसखोर बांगलादेशातून येत आहेत, इतके घुसखोर येत आहेत. कसे येत आहेत हो? बॉर्डर सिक्युरिटी कोणाकडे आहे? बॉर्डर सिक्युरिटी फोर्सकडे आहे. आणि बॉर्डर सिक्युरिटी फोर्स अमित शहांच्याच खात्याच्या अंतर्गत येतो. हे अमित शहा स्वतःच्या थोबाडाने स्वतःचं अपयश जाहीर सभांमध्ये सांगतायत, घुसखोर येतात, घुसखोर येतात. तर आकडेवारी काढून बघा गुगलवर. युपीएच्या काळामध्ये 60,000 पेक्षा जास्त घुसखोर परत पाठवले आणि या काळामध्ये अजूनपर्यंत 4,000 पाठवले या मोदीच्या 10-11 वर्षात. पण हे राहुल गांधींनी एक्सपोज करू नये. आणि मग आपोआप काँग्रेसची देशभक्ती काय आहे, काँग्रेसचं राष्ट्रवाद काय आहे, काँग्रेसचं बलिदानाची तयारी किती आहे, काँग्रेस किती निर्णय घेण्यामध्ये सक्षम आहे, हे सगळं हे न बोलता या 5 ओळींमधून सिद्ध झालं असतं. आणि म्हणून तडफडाट. पण एक बरं झालं की याचं टेलिकास्ट चालू होतं, त्यामुळे भारताला कळलं की राहुल गांधींना काहीतरी वाचायचं होतं आणि मोदी आणि राजनाथ सिंग वगैरे यांना काहीतरी वाचवायचं होतं, हे समजलं. आणि मग काय होतं नेमकं ते म्हणून सगळ्यांना समजायला हवं म्हणून मुद्दाम हा भाग केला. एका अत्यंत कणाहीन, अजून अशा अनेक प्रकार आहेत. कालच्याच दिवसामध्ये घडलेली आणखीन एक घटना आहे. डोनाल्ड ट्रम्पनी परस्पर अनाऊन्स करून टाकलं भारताबरोबर तो ट्रेड डील झालं यांनी सांगायच्या आधीच. आणि त्यात अमेरिकेच्या वस्तूंवरती भारत 0% आयात कर लावेल आणि भारतातल्या वस्तूंवरती अमेरिका 18% आयात कर लावेल. जो आतापर्यंत 3, 4, 5% होता तो आता 18% लावला जाईल. आणि अमेरिकन कृषी उत्पादनांवरती सुद्धा, हे डोनाल्ड ट्रम्पनी त्याच्या ट्विटमध्येच लिहिलं, त्याच्यावरती वेगळा भाग करू. पण हे जे सगळं झालेलं आहे आणि हे देशाचं नेतृत्व हे किती कणाहीन, डरपोक आहे, हे जे या निमित्ताने एक्सपोज झालेलं आहे, याबद्दल तुम्हाला काय वाटतं? आणि किती काळ यांच्या हातात देश असुरक्षित ठेवायचा, हा ज्याने त्यांनी विचार करण्याचा प्रश्न आहे. तुम्हाला काय वाटतं हे नक्की खाली कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांनी लाईक करा, जास्तीत जास्त जणांना याची लिंक शेअर करा आणि जास्तीत जास्त जणांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपल्याला 3 लाखाचा टप्पा आजच पार पाडायचा आहे, क्रॉस करायचा आहे. त्यामुळे एवढं सहकार्य नक्की करा. आत्ताच्या भागात इतकंच. धन्यवाद.